हॅलो फ्रेंड्स, वेलकम. आज आपण इथे महाराष्ट्र जीवन प्राधिकरण 2025-26 ची जी रिक्रुटमेंट आहे, ठीक आहे, त्यामध्ये जनरल नॉलेज हा कॉमन सब्जेक्ट आहे. त्यासाठी आज आपण इथे टॉपिक 22 वॉटर कन्झर्वेशन टेक्निक्सचे एमसीक्यूज कव्हर करणार आहे. ठीक आहे, आणि ही सिरीज जी आहे ते टिल एक्झाम पर्यंत जी आहे ती स्टार्ट राहणार. तर ज्यांनी आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब नाही केलं ते चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला एक लाईक. तसंच बघा, जनरल नॉलेजची जीके जीएस पीडीएफ अवेलेबल आहे. इंग्लिश आणि मराठी दोन्ही लँग्वेजमध्ये अवेलेबल आहे. ज्यांना पण पीडीएफ हवी असेल, व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे, व्हॉट्सअपला मेसेज करून पीडीएफ तुम्ही परचेस करू शकता. तर चला स्टार्ट करूया. इथे वॉटर कन्झर्वेशन टेक्निकचे काही एमसीक्यूज. तर बघा, फर्स्ट आहे द मियावाकी मेथड इज असोसिएट विथ. मियावाकी पद्धत कोणाशी संबंधित आहे? तर बघा, ऑप्शन आहे फर्स्ट वॉटर प्युरिफिकेशन, सेकंड ड्रीप इरिगेशन, थर्ड रिसायकलिंग वेस्ट वॉटर अँड फोर्थ ग्रोविंग डेन्स नेटिव्ह फॉरेस्ट क्विकली. तर करेक्ट आन्सर आहे फोर्थ. ठीक आहे, ग्रोविंग डेन्स नेटिव्ह फॉरेस्ट क्विकली, झपाट्याने स्थानिक जंगल वाढवणे, बिकॉज इट हेल्प इन क्रिएटिंग ग्रीन झोन विथ मिनिमल वॉटर यूज. नेक्स्ट, सेकंड, जोहार्ड्स आर ट्रेडिशनल वॉटर कन्झर्वेशन स्ट्रक्चर मेनली फाउंड इन विच स्टेट. जोहार्ड ही पारंपरिक पाणी साठवणा रचना मुख्यतः कोणत्या राज्यात आढळते? तर बघा, ऑप्शन आहे फर्स्ट महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, राजस्थान, पंजाब. तर करेक्ट आन्सर आहे थर्ड राजस्थान, बिकॉज जोहार्ड आर स्मॉल अर्थन चेक डॅम यूज टू कॅप्चर रेन वॉटर. नेक्स्ट, थर्ड, which water conservation method involve collecting rainwater from rooftop and storing it for later use? कोणत्या पाणी साठवण पद्धतीत छप्परावरून पाणी गोळा करून नंतर पाण्या वापरण्यासाठी ठेवले जाते? बघा, ऑप्शन आहे फर्स्ट ग्रे वॉटर रिसायकलिंग, सेकंड रेन वॉटर हार्वेस्टिंग, थर्ड ड्रीप इरिगेशन अँड फोर्थ स्प्रिंकलर इरिगेशन. तर करेक्ट आन्सर आहे इथे सेकंड रेन वॉटर हार्वेस्टिंग, पाणी साठवण, बिकॉज इट इज वाइडली यूज्ड इन बोथ रूरल अँड अर्बन इंडिया टू कन्झर्व वॉटर. नेक्स्ट, फोर्थ, व्हॉट इज ड्रीप इरिगेशन? ड्रीप सिंचन म्हणजे काय? तर बघा, ऑप्शन आहे फर्स्ट फ्लडिंग द एंटायर फील्ड विथ वॉटर, सेकंड डिलिव्हरिंग वॉटर डायरेक्टली टू द प्लांट रूट इन स्मॉल अँड कंट्रोल अमाउंट, third using sprinklers to spray water uniformly, and fourth collecting rainwater for household use. तर करेक्ट आन्सर आहे सेकंड डिलिव्हरिंग वॉटर डायरेक्टली टू द प्लांट रूट इन स्मॉल अँड कंट्रोल अमाउंट, मीन्स पिकांच्या मुळापर्यंत पाणी नियंत्रित प्रमाणात पोहोचवणे, बिकॉज ड्रीप इरिगेशन रिड्यूस वॉटर वेस्टेज अँड इन्क्रीज इफिशियन्सी. नेक्स्ट, फिफ्थ, व्हॉट इज ग्रे वॉटर रिसायकलिंग? ग्रे वॉटर रिसायकलिंग म्हणजे काय? तर बघा, ऑप्शन आहे फर्स्ट युजिंग पोल्युटेड इंडस्ट्रियल वॉटर फॉर इरिगेशन, सेकंड ट्रीटिंग अँड रियुजिंग डोमेस्टिक वेस्ट वॉटर एक्सक्लुडिंग सेवेज, थर्ड कलेक्टिंग रेन वॉटर इन टँक, अँड फोर्थ युजिंग ग्राउंड वॉटर एक्सक्लुझिव्हली. तर करेक्ट आन्सर आहे इथे सेकंड ट्रीटिंग अँड रियुजिंग डोमेस्टिक वॉटर वेस्ट वॉटर एक्सक्लुडिंग सेवेज. ठीक आहे, घरगुती अपशिष्ट पाणी सिवेज वगळून प्रक्रिया करून पूर्व वापर, बिकॉज इट कन्झर्व फ्रेश वॉटर बाय रियुजिंग हाऊसहोल्ड वेस्ट वॉटर. नेक्स्ट, सिक्स्थ, स्टेप वेल अँड बॅरोलीज, ठीक आहे, ट्रॅडिशनली सर्व व्हॉट पर्पज? पारंपरिक दृष्ट्या बावडी स्टेप वेलचा उपयोग काय होता? तर बघा, ऑप्शन आहे फर्स्ट प्रोव्हाइड वॉटर स्टोरेज अँड एक्सेस इवन इन ड्राय सीझन, सेकंड क्रिएट वॉटरफॉल फॉर इरिगेशन, थर्ड सर्व ॲज अ फिश पॉन्ड, अँड फोर्थ ग्राउंड वॉटर एक्सट्रॅक्शन पॉइंट ओनली. तर करेक्ट आन्सर आहे इथे फर्स्ट प्रोव्हाइड वॉटर स्टोरेज अँड एक्सेस इवन इन ड्राय सीझन, कोरड्या हंगामातही पाणी साठवण आणि उपलब्धता, बिकॉज स्टेप वेल आर डीप वेल विथ स्टेप वाइडली बिल्ट इन राजस्थान अँड गुजरात. नेक्स्ट, सेवंथ, which modern irrigation technique reduce evaporation and water runoff? कोणती आधुनिक सिंचन पद्धत बाष्पीभवन व पाण्याचा अपवाह कमी करते? तर बघा, ऑप्शन आहे फर्स्ट फ्लड इरिगेशन, ड्रीप इरिगेशन, मॅन्युअल वॉटरिंग अँड कॅनल इरिगेशन. तर करेक्ट आन्सर आहे सेकंड ड्रीप इरिगेशन, ड्रीप सिंचन, बिकॉज इट डिलिव्हर वॉटर डायरेक्टली टू रूट मिनिमाइजिंग लॉसेस. Next, 8, which is not a benefit of rainwater harvesting?
पाऊस पाणी साठवण्याचे कोणते फायदे नाहीत? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट रिचार्ज ग्राउंड वॉटर, सेकंड रिड्यूस वॉटर बिल, थर्ड इन्क्रीज सरफेस रन ऑफ अँड फोर्थ मिनिमाइज सॉइल इरोशन. तर करेक्ट आन्सर आहे थर्ड इन्क्रीज सरफेस रन ऑफ, पृष्ठभागाचा अपवाह वाढवणे, बिकॉज रेन वॉटर हार्वेस्टिंग कॅप्चर रन ऑफ रिड्युसिंग इरोशन. नेक्स्ट नाइन्थ, व्हॉट इज द पर्पज ऑफ चेक डॅम? चेक डॅमचा उद्देश काय आहे? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट टू स्पीड अप द फ्लो ऑफ वॉटर इन रिव्हर, सेकंड टू स्लो डाऊन वॉटर फ्लो अँड इन्क्रीज ग्राउंड वॉटर रिचार्ज, थर्ड टू डायव्हर्ट वॉटर टू इंडस्ट्रीज अँड फोर्थ ड्रेन वेटलँड. करेक्ट आन्सर आहे सेकंड टू स्लो डाऊन वॉटर फ्लो अँड इन्क्रीज ग्राउंड वॉटर रिचार्ज, पाण्याचा प्रवाह मंद करणे आणि भूजल पूर्णचर वाढवणे, बिकॉज चेक डॅम हेल्प वॉटर पर्क्युलेट इन टू द सॉइल. तसंच बघा जेई सिव्हिल साठी शॉर्ट नोट प्लस एमसीक्यूज पीडीएफ सुद्धा अवेलेबल आहे. ज्यांना पण पीडीएफ हवी असेल व्हॉट्सअपला मेसेज करून पीडीएफ तुम्ही परचेस करू शकता. नेक्स्ट, द तानका वॉटर कन्झर्वेशन मेथड स्टोअर वॉटर इन, टांका पद्धत कुठे पाणी कुठे साठवते? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट अंडरग्राउंड सिलेंड्रिकल पिट, सेकंड सरफेस पॉन्ड, थर्ड ओपन रिझर्वायर अँड फोर्थ ग्लॅसियल लेक. तर करेक्ट आन्सर आहे फर्स्ट अंडरग्राउंड सिलेंड्रिकल पिट, भूमिगत सिलेंडरकार खड्डे, बिकॉज यूज्ड इन एरिड रिजन लाईक राजस्थान फॉर रेन वॉटर स्टोरेज. नेक्स्ट 11, बांबू ड्रीप इरिगेशन इज ट्रेडिशनली प्रॅक्टिसाइज्ड इन विच रिजन? बांबू ड्रीप सिंचन पारंपरिकपणे कोणत्या भागात वापरले जाते? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट वेस्टर्न इंडिया, साऊथर्न इंडिया, नॉर्थ ईस्ट इंडिया, सेंट्रल इंडिया. तर करेक्ट आन्सर आहे थर्ड नॉर्थ ईस्ट इंडिया, पूर्व भारत, बिकॉज धिस टेक्निक डिलिव्हर वॉटर इफिशियंटली टू प्लांट वाया बांबू पाइप्स. नेक्स्ट 12th, which water conservation structure also serve as a social gathering place historically? पारंपरिक पाणी साठवण रचनेबरोबर सामाजिक सभास्थळ म्हणून देखील कोण वापरले जात असे? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट चेक डॅम, स्टेपवेल, टांका, जोहाट. तर करेक्ट आन्सर आहे सेकंड स्टेपवेल, बावडी. ठीक आहे, स्टेपवेल प्रोव्हाइडेड कूल रिट्रेट्स अलॉंग साइड वॉटर एक्सेस. नेक्स्ट 13, हाऊ डज कॉन्टर प्लॉगिंग हेल्प वॉटर कन्झर्वेशन? कंटूर नांगरणी पाणी साठवण्याची कशी मदत करते? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट बाय प्लॉगिंग अलॉंग द डायरेक्शन ऑफ स्टीप स्लोप, सेकंड बाय इन्क्रीजिंग वॉटर रन ऑफ, थर्ड बाय डायव्हर्टिंग वॉटर अवे फ्रॉम फील्ड, फोर्थ बाय प्लॉगिंग अक्रॉस स्लोप टू रिड्यूस रन ऑफ अँड सॉइल इरोशन. तर करेक्ट आन्सर येईल फोर्थ बाय प्लॉगिंग अक्रॉस स्लोप टू रिड्यूस रन ऑफ अँड सॉइल इरोशन. उतारावर आडव्या नांगरीमुळे अपवाह आणि मातीचा क्षय कमी होतो, बिकॉज इट इन्क्रीज वॉटर इनफिल्टरेशन अँड रिड्यूस सॉइल लॉस. नेक्स्ट 14, विच ऑफ द फॉलोइंग रिड्यूस वॉटर लॉस इन पाईपलाईन? खालीलपैकी कोणती पद्धत पाईपलाईन मधील पाण्याचे नुकसान कमी करते? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट इन्सुलेटेड पाईप, सेकंड ओपन चॅनल, थर्ड ऑनलाइन कॅनल अँड फोर्थ कॅनल्स. ठीक आहे, अँड फोर्थ फ्लड इरिगेशन. तर करेक्ट आन्सर आहे फर्स्ट इन्सुलेटेड पाईप. ठीक आहे, बिकॉज इन्सुलेशन प्रिव्हेंट वॉटर लॉस ड्यू टू सीपेज अँड इव्हॅपोरेशन. नेक्स्ट 15, व्हॉट रोल डू वॉटर मीटर प्ले इन कन्झर्वेशन? पाणी मीटर पाणी साठवणीत काय भूमिका बजावतात? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट मेजर वॉटर कंटॅमिनेशन, सेकंड कंट्रोल अँड मॉनिटर वॉटर युसेज, थर्ड प्री फिल्टर वॉटर अँड फोर्थ डायल्युटेड पोल्युटेड वॉटर. तर करेक्ट आन्सर आहे सेकंड कंट्रोल अँड मॉनिटर वॉटर युसेज, पाण्याच्या वापरण्याचे नियंत्रण व देखरेख करणे, बिकॉज एनकरेज रिस्पॉन्सिबल अँड इफिशियंट वॉटर यूज. Next 16, which traditional system in Bihar include channels called pens for water management? ठीक आहे, बिहार मधील पारंपरिक पद्धत जिथे पाईन नावाचे वाहिनी वापरतात. तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट आहार पेय सिस्टम, पार सिस्टम, टांका सिस्टम अँड जोहार सिस्टम. तो करेक्ट आन्सर आहे फर्स्ट आहार पाईन सिस्टम. ठीक आहे, बिकॉज अन एन्शियंट वॉटर कन्झर्वेशन अँड इरिगेशन मेथड. नेक्स्ट 17,
व्हॉट इज लेझर लेवलिंग इन ऍग्रिकल्चर? शेतीत लेझर लेवलिंग म्हणजे काय? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट यूज ऑफ लेझर टू इरिगेट, सेकंड प्रिसिशन लँड लेवलिंग टू रिड्यूस वॉटर वेस्टेज, थर्ड लेवलिंग सॉइल मॅन्युअली अँड फोर्थ क्रिएटिंग टेरेन्स ऑन हिल. तर करेक्ट आन्सर आहे इथे सेकंड प्रिसिशन लँड लेवलिंग टू रिड्यूस वॉटर वेस्टेज. पाण्याचा वाया जाण्यापासून बचत करण्यासाठी जमीन अचूक समतल करणे बिकॉज इट हेल्प इन युनिफॉर्म वॉटर डिस्ट्रीब्युशन अँड रिड्यूस रन ऑफ. नेक्स्ट 18 विच मेथड रिसायकल यूज्ड वॉटर फॉर गार्डन अँड ॲग्रिकल्चरल यूज? कोणती पद्धत वापरलेले पाणी व बाग शेतीसाठी पुनर्वापर करते? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट ग्रे वॉटर रिसायकलिंग, सेकंड रेन वॉटर हार्वेस्टिंग, थर्ड ग्राउंड वॉटर रिचार्ज अँड फोर्थ फ्लड इरिगेशन. तर करेक्ट आन्सर आहे फर्स्ट ग्रे वॉटर रिसायकलिंग बिकॉज इट हेल्प कन्झर्व पोर्टेबल वॉटर बाय रियुजिंग वॉटर फ्रॉम बाथ अँड सिंक. Next 19. What is the main drawback of the open pond water storage in urban areas? शहरी भागात खुले तणाव पाणी साठवण यांचे मुख्य तोटे काय आहे? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट नो रिस्क ऑफ कंटॅमिनेशन, सेकंड एनहान्स वॉटर क्वालिटी, थर्ड पीक वॉटर स्टोरेज मेथड अँड फोर्थ हाय इव्हॅपोरेटिव्ह लॉस अँड पोल्युशन रिस्क. तर करेक्ट आन्सर आहे फोर्थ हाय इव्हॅपोरेटिव्ह लॉसेस अँड पोल्युशन रिस्क. बाष्पीकरण व प्रदूषणाचा धोका जास्त असतो बिकॉज ओपन पॉन्ड्स ऑफन गेट पोल्युटेड अँड लॉज वॉटर टू इव्हॅपोरेशन. नेक्स्ट 20 वाय कंबाईन ट्रॅडिशनल अँड मॉडर्न वॉटर कन्झर्वेशन टेक्निक? पारंपरिक व आधुनिक पाणी साठवण तंत्र एकत्र का करावे? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट टू इन्क्रीज वॉटर वेस्टेज, सेकंड फॉर कॉस्ट इफेक्टिव्ह इफिशियन्सी अँड सस्टेनेबिलिटी, थर्ड बिकॉज ऑफ मॉडर्न मेथड आर ऑलवेज प्रेफर्ड अँड फोर्थ टू एलिमिनेट ट्रॅडिशनल नॉलेज. तर करेक्ट आन्सर आहे इथे सेकंड फॉर कॉस्ट इफेक्टिव्ह इफिशियन्सी अँड सस्टेनेबिलिटी. खर्च कार्यक्षमता आणि टिकाऊपणा यासाठी बिकॉज कंबाइनिंग अप्रोच हार्डनेस लोकल सस्टेनेबिलिटी अँड टेक्नॉलॉजिकल बेनिफिट. तसंच बघा जनरल नॉलेज, मराठी व्याकरण, मेकॅनिकल, जीवन ऑथॉरिटी ऍक्ट, जेई सिव्हिल, इलेक्ट्रिकल, अकाउंट सर्व पीडीएफ अवेलेबल आहे. ज्यांना पण पीडीएफ हवे असतील व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे, व्हॉट्सअपला मेसेज करून पीडीएफ तुम्ही परचेस करू शकता. ज्यांनी आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब नाही केलं ते चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. मीन्स नोटिफिकेशन थ्रू तुम्हाला सर्व व्हिडिओज मिळून जाणार. ठीक आहे, तेव्हापर्यंत धन्यवाद.